हॅलो एव्हरीवन. सो आजचा दिवस काहीतरी क्रेझी असणार आहे. सो बेडरूममध्ये मी पांचट दिसते, पण इथे मी क्यूट दिसेल असा गोड गैरसमज बाळगून मी हा ब्लॉग स्टार्ट केलेला. थोडं खाऊन घेतल्यानंतर बच्चा पार्टीसोबत टाइमपास केला आणि त्याच्यानंतर आज मी जाणार होती कोणासोबत तरी डेटवरती, म्हणजेच माझ्या फॉरेव्हर फ्रेंड सोबत. आता ते फॉरेव्हर आहेत की नाही हे नशीबच सांगेल. तर मित्रांनो, आमची मैत्रीण करते लग्न, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी डिसाईड केला औकात से बाहेर जाने वाला कॅफे ढूंढते या फिर रेस्टॉरंट. म्हणूनच आम्ही जेवायचा क्विक प्लॅन केला. क्विक केला ना म्हणून सक्सेसफुल झाला, नाही तर सांगायची गरजच नाही, कॅन्सलच होतो नेहमी. तर एक ट्विनिंग व्हिडिओ काढला, भाई आहे आपला. मजा मस्ती आणि गप्पा मारल्यावरती हे रिअलाइज झालं की किती लवकर मोठे झालो यार. सगळ्यांची लग्न व्हायला लागलेत आणि आता तर आपला नंबर कधीही लागू शकतो. ही मुलगी आहे ना, खूपच बडबडी आहे, सेम माझ्यासारखी. तुम्ही पण 90sचे आहेत का? तुमच्या पण फ्रेंड्सचं असंच लग्न होतंय का? मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आम्ही अंकिताचा सुंदर असा केक कापलेला आहे आणि ब्राईड टू बीचं सेलिब्रेशन केलं. हॅपी बर्थडे, देवा लवकर ह्याला पोरगी भेटू दे, असं गाणं म्हणत आम्ही सेलिब्रेशन सुद्धा केलं बर्थडेचं. मित्रांनो, लग्न नाही झालंय म्हणून ॲटलिस्ट विकेंड्सला भेटता तरी येतंय, प्लॅन्स तरी बनवता येतात. म्हणून जास्तीत जास्त प्लॅन्स बनवा. समजलं, लग्न झालं ना हे असं काहीच नाही करायला मिळणार आणि आम्हाला मुलींना तर यायला पण नाही मिळणार. चला बाय. तुम्ही पण तुमच्या ग्रुपसोबत असंच एन्जॉय करा. बाय. आणि हां, आता मी निघाली आहे कुठेतरी जायला. कुठे जात असेल हे कमेंट करून सांगा, म्हणजे गेस करा. बाय.